जय हिंद, जय शिवराय. मी विष्णू गोजरे. सध्या एका केसची खूप चर्चा चालू आहे सोशल मीडियावर, यूट्यूब, फेसबुक, इंस्टावर. ती केस म्हणजे एफस्टीन फाईल, जी आत्ताच अमेरिकेने रिलीज केली. बघा, ते एफस्टीन फाईल सिन्नरमध्ये पण तुम्हाला पण बऱ्याच लोकांना माहीत असेल. पण ज्यावेळेस चर्चा होती इन जनरल, त्यावेळेस असं लक्षात आलं की खूप लोकांना माहीत पण नाही. फक्त कानावर शब्द गेला एफस्टीन फाईल काहीतरी, बाकी त्यात नेमकं काय आहे हे काहींना माहीत नाही. म्हणून 2 मिनटात थोडंसं ब्रीफ करतो त्या फाईलमध्ये नेमकं काय आहे. बघा, जेफ्री एफस्टीन नावाचा एक व्यक्ती आहे. त्याचं एक स्वतंत्र आयलँड आहे, ज्याला आपण बेट म्हणतो. आणि त्या बेटावर तो जगातले अनेक राष्ट्रपती, अभिनेते आणि जे ज्यांना आपण एलिट म्हणतो, प्रचंड श्रीमंत लोक, त्यांच्यासाठी तो त्या बेटावर त्यांना लहान मुलं आणि मुली सप्लाय करायचा. त्या मुलांचं वय साधारण 5 वर्षापासून तर 15-16 वर्षापर्यंत असं मुलांचं वय असायचं. आणि बघा, त्या फाईलमध्ये असे फोटो, व्हिडिओ आणि असं संभाषण आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये इतके भयानक अत्याचार दाखवलेले लहान मुलांवर, म्हणजे खूप क्रूरतेने लहान मुलांना टॉर्चर करणं, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणं. आणि एवढं करूनसुद्धा ते थांबले नाही. तर नंतर त्या लहान मुलांची हत्या करून त्यांचं मांस खाण्यापर्यंत, त्यांचं रक्त पिण्यापर्यंत यांचे अत्याचार केले. म्हणजे त्या अत्याचारांना अक्षरशः कुठली सीमा नाही. अत्यंत भयानक जी काही त्यातली माहिती, जी काही व्हिडिओ थोडी बघण्यात आली. तर अशी ही फाईल एफस्टीन फाईल. आणि आश्चर्य म्हणजे ह्या फाईलमध्ये अनेक देशांचे राष्ट्रपती, पंतप्रधान, नेते, अभिनेते आणि उद्योगपती अनेकांची याच्यामध्ये नावे आहेत. महत्त्वाचं म्हणजे ही फाईल ज्या देशाने रिलीज केली, अमेरिका सरकारने. आता राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहीने किंवा यांच्या परवानगीने समजा एक प्रकारे ती फाईल रिलीज झाली. आणि त्या फाईलमध्ये त्यांचं स्वतःचं पण नाव आहे. म्हणजे ती स्वतःसुद्धा एक प्रकारे त्यात गुन्हेगार आहे. त्यात बिल गेट्स, एलन मस्क, अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांचे त्यात नाव आहे. सोबत भारतातील पण काही नेते, काही अभिनेते यांची पण नावं त्या फाईलमध्ये आहे. काही उद्योगपतींची पण नावं त्या फाईलमध्ये आहे. ते नावं कोणते तुम्हाला समजले असतील, आणि जरी नसेल माहिती तरी हळूहळू ते बाहेर येतील. आता हा पहिला पार्ट आहे, अजून सेकंड पार्ट, दुसरा ते रिलीज करतील. म्हणजे तुम्ही एक विचार करा का जर ह्या लोकांची नावं या फाईलमध्ये, एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांची नावं, तर ते ही फाईल रिलीज काय करताय, ते दडपून पण ठेवू शकले असते. पण त्यांनी जाणीवपूर्वकच ही फाईल बाहेर काढली आहे. याच्यामागे त्यांचा उद्देश काय माहीत नाही. त्यांनी स्वतःचे नाव पब्लिक करण्याची परवानगी दिली कशी काय? कदाचित एक अर्थ असा पण होतो का सामान्य लोकांसाठी की तुम्हाला काय करायचं करून घ्या, आम्ही कोणाला घाबरत नाही. एक अर्थ असा असू शकतो, काय नक्की माहीत नाही. परंतु लहान मुलांना जे अत्याचार झाले त्याच्यामध्ये, हे अत्यंत क्रूर आहे, अत्यंत क्रूर. म्हणजे आपण अशी कधी कल्पना करू शकत नाही, विचार करू शकत नाही. आणि अमेरिकेची जे कोणते जबाबदार पदाधिकारी महिला आहे, ते असं म्हणते की जर एफस्टीन फाईलमधले सगळेच गुन्हेगारांना जर शिक्षा द्यायचं ठरवलं, सर्वांना जर तुरुंगात टाकायचं ठरवलं, तर संपूर्ण जगाची व्यवस्था कोलमडून जाईल. म्हणजे तुम्ही विचार करा, या फाईलमध्ये कोणाकोणाची नावं असण्याची शक्यता आहे. ज्या अर्थी एवढे लोक आहे समजा जे गुन्हेगार, ते कोणी असो, उद्योगपती, राष्ट्रपती, प्रमुख कोणी असो, सर्वांना जर कारवाई करायची वेळ आली तर जगाची व्यवस्था बिघडून जाईल, असं ती महिला म्हणते. म्हणजे याच्यामध्ये कोणाकोणाची नावं असू शकतात, तुम्ही कल्पनाच करा होता. दुसरं महत्त्वाचं, आता या फाईल्सचा आपल्यापर्यंत थेट संबंध येतो कसा ते बघा. त्याच्यामध्ये 2011 पासून तर 2017पर्यंत काही असे मेल आहे, काही असं कन्व्हर्सेशन, संभाषण, जे बिल गेट्स आणि जेफ्री एफस्टीन या दोघांमध्ये झालेले आहे. तर बघा, बिल गेट्स तुम्हाला माहिती आहे का, हा खूप गरिबांचा काही वेळी असा दाखवतो. आणि जेवढ्या काही ह्या बनत्या इंजेक्शन, लसी ज्या बनतात, लसी, याचं प्रोडक्शनचं काम किंवा हे मॅन्युफॅक्चरिंगचं काम हे बिल गेट्स करतो. आणि या दोघांमध्ये जे काही संभाषण आहे, त्या संभाषणानुसार जी महामारी आपण 2020ला जी बघितली, डिसेंबर 2019 सुरू झाली,
आणि 20पासून ती संपूर्ण जग बंद केलं समजा या महामारीच्या नावाखाली. तर ही महामारी कशी आणता येईल याचं एक प्रकारे प्लॅनिंग झालेलं आहे आणि ते कन्व्हर्सेशन त्यांच्या मेलमध्ये दिसून येत आहे. तर म्हणजे बघा, ही जी महामारी होती ही एक प्रकारे बोगस होती आणि नियोजित पद्धतीने ती आणलेली होती. आता तुम्ही विचार करा की जी महामारी मुळातच बोगस होते, मग त्या महामारीच्या नावाखाली जे आपण टोचून घेतले 2 वेळा, काही 3 वेळा पण टोचून घेतले इंजेक्शन, त्यात नेमकं होतं काय? तर बघा, त्यात जे काही कंटेंट, जे काही केमिकल किंवा जे काही रासायनिक गोष्टी त्याच्यामध्ये होत्या, त्याचे दुष्परिणाम आज आपण आता सगळे बघतोय आणि डोळ्यासमोर पण सगळ्यांचे आले. अनेक लोकांचं किडनी फेल्युअर, लिव्हर फेल्युअर, काहींना हार्ट अटॅक, काहींना ब्रेन हॅमरेज असे त्रास आता काहींना होत आहे. बऱ्याच जणांचे खुब्यांचे ऑपरेशन झाले. आपण आपल्या लेवल आपण बघतोय, तुमचे पण आजूबाजू तुम्ही जर बघितलं तर असे साईड इफेक्ट आता समोर येत आहे. म्हणजे निश्चित आता सर्वांच्या लक्षात आलं आहे की ह्या एफटीएम फायदा सुद्धा थेट आपल्यापर्यंतसुद्धा कसा संबंध आला आहे. त्यांनी केलेले प्लॅनिंग 7 समुद्र पार कुठे बसतात ते तिथे प्लॅनिंग करता आणि त्याचा परिणाम कसा त्यांनी आपल्यावर घडून आणला. म्हणजे सर्व जगातल्या लोकांना एक प्रकारे त्यांनी जनावरासारखं म्हणजे मूर्ख बनवलं आणि आपल्याला त्यांनी लॉकडाऊन लावून घरामध्ये बंद करून ठेवलं. कुठेही जायचं असेल, शाळेत जायचं असेल, ATMमध्ये जायचं असेल, बसने प्रवास करायचा असेल तर प्रत्येकाला ते 2 इंजेक्शन कंपल्सरी केले होते. जर ते नाही घेतले तर तुम्हाला कुठेही जाण्याला फिरण्याला त्यांनी बंदी केली होती. विचार करा, मुळात जी महामारी जर बोगस आहे, मग हे इंजेक्शन घेण्यासाठी एवढा आग्रह किंवा एवढा फोर्स कशासाठी केला असेल? ठीक आहे, ह्या गोष्टीचा तुम्ही सुद्धा गांभीर्याने विचार केला पाहिजे. सिन्नरमधले जे कोणी तरुण आहे, जे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टावर, सोशल मीडियावर या गोष्टीविषयी बोलत आहे, त्यांचं खरं अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी या गोष्टीला कमीत कमी ते वाचा फोडत आहे आपल्या लेवलला. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, भारतातसुद्धा दरवर्षी जवळपास 80,000 ते 90,000 लहान मुलं गायब होतात किंवा ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये समजा त्यांना पळवलं जातं. तर त्यातले काहीच मुलांचे समजा तपास होतो, काही मुलं सापडतात, मग बाकीचे मुलं जाता कुठं? म्हणजे ही एफटीएम फाईल फक्त तिकडंच घडली असा विषय नाही. भारतातसुद्धा अशा गोष्टी होत असतील, त्या नाकारता येऊ शकत नाही. म्हणजे या गोष्टी खूप गंभीर आहे आणि थोडंसं आपण जागरूक पण आता राहिलं पाहिजे आपल्या मुलांप्रती, आपल्या कुटुंबाप्रती. जे काही यांचे नवीन नवीन ड्रामे आहेत त्या कशाच्या नावाखाली असतील, ते एक ड्रामा आणला महामारीच्या नावाखाली, त्यांनी आपल्याला पूर्ण गुलाम बनवून ठेवलं वर्षभर. घराच्या बाहेर त्यांनी पडू दिलं नाही आणि घराबाहेर त्याचं त्यांनी आपल्याला ते कंपल्सरी पण केलं समजा. ह्यापुढे काय नावाने ते नवीन ड्रामा बनवतील याचा भरोसा नाही. त्याच्यामुळे थोडं जागरूक राहा, थोडं समजून घ्या. ज्यावेळेस या गोष्टी सर्व घडत होत्या, देवाच्या कृपेने हे समजा मला समजलं, तर तुमच्यापैकी मी बऱ्याच जणांना पर्सनली भेटून काही सांगण्याचा प्रयत्न पण केला, परंतु अनेक जणांची तेव्हा ते लक्षात नाही आलं. परंतु आता जरी तुम्हाला गोष्टी समजत असतात थोड्याफार, तरी थोडे सावध राहा. हे जे तुमच्या शरीराचे केमिकल सोडले आहे ते डिटॉक्स करण्यासाठी थोडं स्वतःवर लक्ष द्या, थोडीशी आपल्या शरीराची काळजी घ्या, थोडेसे खाण्यापिण्यात ते बदल करा आणि यातून तुमची बॉडी तुम्हाला डिटॉक्स कशी करता येईल ते बघा. आणि इथून पुढं अजून जे काही मला अशी माहिती मिळेल महत्त्वाची, जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक असेल असं मला वाटेल, मी व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्की सांगाल. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.